नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. दहीहंडीची उंची 20 फुटांपर्यंत ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी मुंबईच्या जय जवान क्रीडा मंडळानं दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि 20 फूट उंचीचा निर्णय कायम ठेवला. न्यायमूर्ती आर दवे, न्यायमूर्ती यू ललित, न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या पीठानं हा निर्णय दिला. त्यामुळे आता 20 फूट उंची तसंच 4 थरांच्या मर्यादेचं बंधन कायम राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज सरोगसी संबंधित विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकानुसार व्यावसायिक सरोगसीवर आता पूर्णपणे बंदी येणार आहे. तसंच कायद्यानं विवाहित असलेलं भारतीय जोडपंच सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म देऊ शकेल. अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिकांना ही परवानगी मिळणार नाही, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. अविवाहित जोडपं, एकल पालक, समलिंगी यांना सरोगसीची परवानगी मिळणार नाही. विवाहित जोडप्याला लग्नानंतर 5 वर्षांनी सरोगसीची परवानगी मिळू शकेल, मात्र त्यासाठी मूल होऊ शकत नसल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावं लागेल, असंही स्वराज म्हणाल्या. सरोगेट मुलाचा पालकांनी त्याग केल्यास त्यांना किमान 10 लाख रुपये दंड होऊ शकेल. तसंच या मुलांना पोटच्या मुलाप्रमाणेच अधिकार असतील, असंही स्वराज यांनी पत्रपरिषदेत सांगितलं. सरोगसीच्या नावाखाली देशात अनेक अवैध प्रकार सुरू आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सरकारनं कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतल्याचं स्वराज यांनी सांगितलं. सध्या देशात सुमारे 2000 क्लिनिकमधून सरोगसीचे प्रकार होतात. यात गरीब तसंच ग्रामीण आणि आदिवासी महिलांचं शोषण होत आहे, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे हा कायदा महिलांच्या अधिकारात क्रांतिकारी बदल आणणारा ठरेल, असंही स्वराज म्हणाल्या. स्कॉर्पियन पाणबुडी संदर्भात संवेदनशील माहिती फुटल्याप्रकरणी नौदल प्रमुखांना या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सांगितलं. आतापर्यंतच्या माहितीनुसार हॅकिंगमुळे ही माहिती फुटल्याचं ते म्हणाले. फ्रेंच कंपनी डीसीएनएसच्या सहकार्यानं भारत बांधत असलेल्या 6 पाणबुड्यांच्या तांत्रिक क्षमतेविषयी संवेदनशील माहिती असलेली 22,000 कागदपत्र फुटल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्रानं दिली आहे. फ्रान्सची ही कंपनी ऑस्ट्रेलियासाठीही नौका बांधणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या भागातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे. केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी हेही त्यांच्यासोबत आहेत. या दौऱ्यात राज्य सरकार तसंच स्थानिक प्रशासनाबरोबर राजनाथ सिंह चर्चा करतील. यावेळी ते विविध राजकीय पक्षांबरोबर देखील बैठका घेतील. महिन्याभरात सिंह यांचा हा दुसरा काश्मीर दौरा आहे. लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांनी काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करून लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच जवानांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. दरम्यान जम्मू काश्मीरमधली परिस्थिती हळूहळू निवळत असून अनेक भागातली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली असं वक्तव्य आपण केलेलं नाही. मात्र गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, असं स्पष्टीकरण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिलं. 2014 साली भिवंडीत झालेल्या प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गांधीजींची हत्या केल्याचं कथित वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी संघाचे भिवंडीचे सचिव राजेश कुंटे यांनी राहुल गांधींच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. या संदर्भात भिवंडीतल्या स्थानिक न्यायालयात सुरू असलेला हा खटला रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र याबाबत पुढची सुनावणी 1 सप्टेंबरला होणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या वीर योद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि जनतेमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांनी दिली. यवतमाळ इथं तिरंगा यात्रेत ते आज सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपाच्या यवतमाळ शाखेनं ही यात्रा आयोजित केली होती. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराबाबत माहिती देण्यासाठी मुंबईत वडाळा इथं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. लेखापरीक्षक मंगेश किंद्रे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं.
वस्तू आणि सेवा कराबाबत सर्वसामान्यांनी कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही असं सांगून केंद्रे यांनी या कराबाबत माहिती दिली. वस्तू सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर उत्पादकाकडून वस्तू विकत घेतली तर नागरिकांना कमी कर भरावा लागेल असं त्यांनी सांगितलं. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीतील 7,19,00,000 रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीनं भारतीय प्रशासन सेवेतील 11 अधिकाऱ्यांसह 62 जणांवर ठपका ठेवला आहे. यातील 42 जणांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंदिरातील सिंहासन दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू पडत होत्या. 1991 ते 2009 या कालावधीत लिलावधारकांनी सिंहासन पेटीतील या मौल्यवान वस्तूंचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असून या प्रकरणाची गेल्या 5 वर्षांपासून सीआयडी मार्फत चौकशी सुरू होती. सीआयडीनं याबाबतचा अहवाल गृह खात्याकडे सादर केला आहे. जन्माष्टमीनिमित्त आज मुंबईत गिरगाव इथल्या श्री राधा गोपीनाथ मंदिरात भक्ती गायनाचा कार्यक्रम झाला. जुहू इथल्या इस्कॉन मंदिराचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या मंदिरातही आज पहाटे भजनाचा कार्यक्रम झाला. अनेक भाविक यावेळी उपस्थित होते. मंदिरात विविधरंगी फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली आहे. नागपुरातल्या अनेक मंदिरांमध्ये आज श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नागपुरातल्या अनेक कृष्ण भक्तांनी आपल्या घरी श्रीकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. विविध आकाराच्या रंगाच्या राधाकृष्णांच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.